हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर बघू शकता माझा स्वयंपाक चालला. इथं कणिक मळून ठेवले थोडं. भेंडी बनवली. अगदी रात्रीचा भात आहे गरम करायचा. भेंडी बनवली. हिला एवढा राडा पडलाय. हे बघा आपला बघा असा राडा आहे. राडा नाही, जेवढं लागतंय तेवढंच. आता तेवढं करायचं आणि तेवढं ठेवायचं. आणि हे बघा बानू आपली स्वयंपाक करते आणि बानूला म्हणलं बस बाई बानू इथं. काय करावं, बानूला बघत बघत स्वयंपाक करायचा. अयो माझं तर लय दुखत आहे बघा. तर बानू आहे तिथं टाकली बानूला. बानूची आंघोळ फिंगूळ झाली एकदम ओके मध्ये. ही काय बघा दिसली का. आणि पाय बघा कसं केलेलं आहे. एका टायमाला पाय लांबवते आणि एका टायमाला लांबवतच नाही. तर आता काय एवढं पीठ मळलंय बघू शकताय. बाणं तात्यापुरतं. तात्याला चपाती लागते आणि शाबू पण भिजवून ठेवलाय रात्रीच. आता आई काही स्वयंपाकाला नाही आणि ही सकाळी. आता तुम्ही म्हणता आई कुठं गेली. आई गेली टेंभुर्णीला. तिच्या बहिणीच्या पुरीला म्हणजे ॲक्सिडेंट झालाय. आता आहे व्यवस्थित पण गेली तिकडं. तर काय झालंय बघा मला लागलंय काहीतरी. तर हे उपासाचं बनवलंय. शाबू पापड्या आहेत त्या आणि मिरची तळून ठेवली. आणि ही थोडी भेंडी उपासाला काढून ठेवली. सगळं लागतं. आणि ही शाबू पावशेर शाबू घातला भिजा. ही याच्या संध्याकाळी पण आणि सकाळनं म्हणजे दुपारनं पण मस्त भिजलाय. तर आई म्हणत होते शाबू उडकर आजी येईन बहुतेक म्हणून जास्त घातलाय. मी आई येईन म्हणून जास्त घातलाय. आणि याच्यात भेंडी केली. आम्हाला भेंडी लय आवडती. भेंडी केली याच्यात तिखट. आणि ही रात्रीचा भात आहे फोडणीचा, ते गरम करायचा. आणि ही चहा झालाय. भेंडी पण झाली. आता हे करायचं, चपात्या लाटून घेते. तर मोबाईल धरायला काय नाही आणि कुठं ठेवायचं आणि कसं ठेवायचं आणि तुम्हाला कसं दाखवायचं ते काय कळत नाही. आणि दीक्षाची परीक्षा चालू आहे. दीक्षा गेली परीक्षाला. आणि का बानूला त्या घरात नवीन जुन्या बंगल्यात टाकायचं. मग मला दिसत नाही. मग बानूला नव्या बंगल्यात टाकले आणि तिची ती खेळते. मग तिला बघत बोलत आपलं स्वयंपाक करायचा. काय आंघोळ झाली. आधी बाकीची वरची कामं घेतली करून सगळी. धुणं बानूची आंघोळ केली. धुणं धुतलं. परत म्हणजे बाहेरचे कामं झाली. धुणं आणि बानूची आंघोळ ही झाली. मेनता धुणं असतं. धुणं लय असलं म्हणजे थोडंच असतं धुणं. पण धुणं असल्यावर जरा भरपूरच कंटाळा येतो. धुणं झाल्यावर काम झाल्यासारखं वाटतं आहे की नाही. तर भरपूर माझ्या बहिणींचं असं म्हणणं आहे की ताई तू म्हणजे नवीनच बंगल्यात हेडव बनवत जा. तर हो मी हेडव नवीनच बंगल्यात बनवेन. आणि काही माझ्या म्हणजे एक शब्दाचं मला जे येत नाही त्या शब्दाचं लय हसा येतं माझ्या भावा बहिणींना. आणि मी बोलती आणि मला तसं बोलाय पण येत नाही. आणि अडकतो एक शब्दानं काय बोलायचं आणि कुठं बोलायचं. आणि त्यामुळं नाही का ते जास्त हसत्यात आणि मला अजून मजा वाटते. तर असू द्या. दम भरला. असं पटापटा बोलायचं म्हणलं की दम भरतो बघा. आणि मग म्हटलं चला बानूला आता झाला स्वयंपाक बरं आपल्या सकाळचा. आता बानूला एक चपाती बनवायची. बानूचं दूध बाहेर तापते चुलीवर. आणि शाबू काय निवांत बनवायचा. त्यासाठी शेंगदाणा हे घ्यायचं भाजून आणि टाकायचं त्याच्यामध्ये. मग ती आजी काल गेली परवा दिवशी गेली ती केळं तिकडं. ती केळं भरपूर दिली आणि केळं आपल्यात कोण खात नाही म्हणून म्हणली केळं पण देऊन येते बघून पण येते म्हणली. म्हणून गेली ती आजी. म्हणलं ये बाया. मग म्हणलं जास्त शाबू घाला भिजायला म्हणून घातला.
तर बघितले ना कालच शॉपिंग केलेली तुम्ही, सांगा बरं. मी काय म्हणते माहिती आहे का, आमचे सगळ्या गोष्टी होत्यात, काही त्यांच्याकडून चुकी होत्यात, काय माझ्याकडून चुकी होत्यात, पण एका हाताने टाळी वाजत नाही. आता त्यांनी माझ्यासाठी एवढं करतात कारण त्यांना माहिती होतं की माझ्याकडे 1 रुपया सुद्धा राहिलेला नाही. कारण तुम्हाला कळलं की मी फक्त असंच म्हणत होती, आणि वहिनीला किती वेळा तर म्हणलं की वहिनी या तर त्या म्हणल्या येते, त्यांना पण सवड गवत नाही. आणि पण म्हणते त्या अशाच आपल्या, त्यांना काय राग नसतो कोणत्या गोष्टीचा, आणि मला पण काय राग येत नाही त्यांचा. जेव्हा यायचंय तेव्हा येतात त्या. आणि ऊन पण असलं पडतंय त्यांना त्रास होतोय, त्यामध्ये ते त्यांचं कानाचं हे असं ही टोचवलेलं ना बुगडीचं, त्याला तसलं मोठी असं एवढं चालतं एवढंच. मग ते ऑपरेशन झालं वाटतं त्याचं, म्हणून काल गेलती आणि तसेच कंप्लीट शॉपिंग झाली आपली. आता तुम्ही म्हणसान की ताई तू एवढं बोलती, एवढं ही करते, तर भावा बहिणीनं कसं असतं, मला कुणाचा तरी सारा पाहिजेल का नाही सांगा बरं. मला त्या जीवा पडेल जपत्यात. आणि कसं असतं माहिती आहे का, एका कानातनं ऐकलं तर या कानातनं सोडून द्यायचं, पण असं नसतं. छोट्याशा एक गोष्टी मनाला लागतात, त्यामुळं बोलावं लागतं. आणि बोलल्याशिवाय तर कळत नाही, मग उगाचच नाही का गप्प बसायचं आणि आंधळायचं, आणि ते मला पटत नाही. तर अशा गोष्टी आहेत. तुम्ही शॉपिंग बघितलंच असेल, आणि तुम्हाला साडी घालून मी दाखवणारच आहे, आणि कसली घेतली कसली नाही हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे ही उद्या पडन आणि परवा दिवशी मी तुम्हाला दाखवेन. कारण आता मला खुरपायला जायचं आहे, कारण एक जणाचं खुरपण आहे, हरभरा बाहेर काढायचा आहे. ते म्हणले देतो 400 रुपये हजरी. म्हणलं हो बाई, म्हणलं तेवढंच घरात भागलं, कारण आता तेल नाही, फराळीचं परत आजच्या दिवस आहे, पण उद्याचं अजून 2 दिवस उपास आहे. आज गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार पूर्ण संध्याकाळनं सोडावं लागतं. पुरणपोळी म्हणजे नाही का होईल डाळी गुळीला. मग आता तसंच म्हणलं पोळ्या बनवून वहिनीला ही आमंत्रण द्यावा. कसं आहे, त्या दिवशी मी बनवलं होतं, पण आमच्यात कोण काही जास्त खात नाही. फक्त 10 रुपयाच्या डाळी म्हणजे पावशेर डाळ आणली होती, त्याच्यातली बी एवढी डाळ काढून ठेवली, आणि एवढंच म्हणजे 4च पोळ्या झाल्या आणि निवास झालं. मग त्यामुळं ना खात नसल्यामुळं, आणि आमच्यात जास्त आमटी भातच आवडतो. मग आता म्हणलं बोलवा येईन म्हणलं. तसंच उद्या म्हणजे गाड्यावरनं पण बघायला येते आणि जेवून पण जाते, नाही का नाही. म्हणजे असं मी ठरवलं, कारण ते तेव्हाच येत असते, ते मला माहिती आहे. कारण त्यांना उन्हाचं बाहेर निघायला आवडत नाही. आणि त्या म्हणतात, वहिनी म्हणतात म्हणजे एक दिवस मी अशी खुश होती की बारक्या लेकरासाठी, कारण मला कोणाचा तरी धलाच आहे. मला मस्त तुम्ही मला साथ देताय, माझे भाऊ बहिणी मला सगळ्या गोष्टी पुरवतात, म्हणजे सांगत्या समजून, पुरवतात नाही की सांगत्या समजून, दिलासा देतात. पण मला अशा एका गोष्टीची एवढी कमी आहे की नाही का, माझं मन मोकळं होतं, मी तुमच्यासोबत शेअर करते. पण आता कसं असतं माहिती आहे का, बोलायला गेलं तर लय आहे, पण झाकलेली मूठ लागायची. कारण भरपूर अशा काही गोष्टी आहेत, झालेल्या आहेत, घडत्यात, पण मी ते आत्ताच तुम्हाला सांगणार नाही, आता तुमच्यासोबत शेअर करणार नाही. कारण कसं आहे, ती वेळ आणि वक्त आला पाहिजे. कारण जे मी बोलते का नाही, ते मी खरंच बोलते आणि सिद्ध करून सुद्धा दाखवेन मी. पण त्यासाठी ना तुम्ही असंच बोललं ना, तर तुम्हाला वाटेल की आता अशीच बोलते. आणि हे माझ्या वहिनी बाबतीत नाही बोलत मी, आहेत काही गोष्टी त्या बाबतीत बोलणारच आहे मी. पण त्यासाठी मला वेळ पाहिजे, आणि त्या वेळेची मी वाट बघते. कारण सबूतशिवाय आपण बोलणं मुश्किल आहे. त्यामुळं मी सबूत आधी आणि सबूत सहित बोलणार. कारण ज्या अंगी गुन्हा नाही ना, त्यामुळं मला भ्यायची गरज नाही. तर चला, हेडवले मोठा झाला, आणि हे तुम्हाला कळतच राहणार आहे, आणि अपडेट मी देतच राहणार आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, माझी एक बहीण आहे, कोल्हापूरच्या आहेत, म्हणजे कोल्हापूरला आहेत, पण त्या मुंबईच्या आहेत. त्या ताई मला गिफ्ट म्हणजे पैसे पाठवणार आहेत. त्यासाठी टेंड कसलं मोबाईलला असतं ते सुद्धा मला शिकावं लागल.
म्हणजे शिकावं लागल आणि ते कसं बसायचं. मग मी असं लावून बिनधास्त भानूला बोलू शकते. आणि मी तुम्हाला आवडन ना मी डान्स केलेला, आणि एवढा डान्स येत नाही पण आपली नुसतंच वाकडन तिकडं होऊन दाखवीन मी. मला येतं पण एवढं येत नाही बरं का. तुम्हाला हसवण्यासाठी, माझ्या भावा बहिणींचं मनोरंजन करायसाठी मी नक्कीच करेन तुमच्यासाठी. आणि लाज कशाची आहे? लाज वाटते मला माणसात, पण इकली असली ना घरात मला लाज वाटत नाही. पण जर चला तर घेते बनवून. आता मोबाईल धरायला कोण नाही, दीक्षा गेली आपली परीक्षेला, त्यामुळं आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि बानूला चारायचं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील की बानूच्या स्टार्टिंगपासनं आंघोळीच्या उठण्यापासून जी आंघोळीपर्यंत जी चारण्यापर्यंत दिसतील की मला किती टाईम लागतो, किती तास लागते असं. तर त्यामुळं आता तुम्ही म्हणसान की याच्या आधी दाखवलं नाही, तर याच्या आधी धरायला कोण कॅमेरा पण नाही आणि आपल्याकडे स्टँड पण नाही, त्यामुळं ना मी दाखवत नाही असं होतंय. आणि मोबाईल धरावा का बानूला धरावा असं होतंय. तर चला, व्हिडिओ लय मोठा झाला आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. बाय.